निसर्गाचा जेव्हा समतोल ढासळतो तेव्हा अनेक दुष्परिणाम होतात. अनेक ठिकाणी कीटकांची संख्या वाढायला लागते, डासांची संख्या वाढायला लागते, माशांची संख्या वाढायला लागते. त्यामुळे पेस्ट कंट्रोल उद्योगाला चांगलं भविष्य आहे. या उद्योगाची सध्या जगभरामध्ये जी बाजारपेठ आहे ती साधारण $30 अब्ज इतकी आहे. 2035 पर्यंत ही बाजारपेठ साधारण $51 अब्ज इतकी होईल अशा प्रकारची शक्यता व्यक्त करण्यात येते. या बाजारपेठेकडे गेल्या काही वर्षामध्ये गुगलची नजर वळलेली आहे, म्हणजे अल्फाबेटची नजर वळलेली आहे. द गार्डियन या वर्तमानपत्रामध्ये आज एक गमतीदार बातमी प्रसिद्ध झालेली आहे. बातमी आहे गुगलच्या संदर्भात. गुगलने अमेरिकी सरकारला ऑफर दिलेली आहे की कॅलिफोर्निया आणि फ्लोरिडा या 2 राज्यांमध्ये आम्हाला 3.2 कोटी डास सोडण्याची परवानगी द्या. हे डास काय करतील? हे डास गुगलच्या प्रयोगशाळेमध्ये तयार झालेले डास असतील, निर्बीजीकरण झालेले डास असतील. पण या डासांचा जेव्हा मादी डासांशी समागम होईल तेव्हा अंडी निर्माण होणार नाहीत. त्यामुळे डासांची संख्या मर्यादित राहील. डासांमुळे ज्या रोगांचा फैलाव होतो ते रोग त्याचं प्रमाण खूप कमी होईल. म्हणजे तांत्रिक भाषेत जर सांगायचं झालं तर ही डीबगिंगची ऑफर आहे. आणि या ऑफरमुळे काय होईल? डासांमुळे जे रोग फैलावतात, म्हणजे डेंग्यू आहे, चिकनगुनिया आहे, मलेरिया आहे, झिका आहे, या रोगांच्या प्रादुर्भावावर खूप मोठ्या प्रमाणामध्ये चाप बसेल. लोकांना त्याचा फायदा होईल. आता प्रश्न हा निर्माण होतो की गुगल ही जनसेवा का करतोय?